पंचवटी येथील दिंडोरी नाका परिसरातील रूपश्री अपार्टमेंटमध्ये गॅस सिलेंडर साठवणुकीवरून रहिवासी आणि संबंधित गॅस एजन्सी यांच्यात वाद निर्माण झालाय। याबाबत नाशिक पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे। रूपश्री अपार्टमेंटचे चेअरमॅन विकास वसंत साळवे आणि सेक्रेटरी शैलेश धीरूभाई चंदन यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की इमारतीच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा साठा केला जात असल्याचा त्यांना संशय। तसेच इमारतीसमोरील रस्त्यावर 24 तास भरलेल्या सिलेंडरच्या गाड्या उभ्या राहत असल्याने आग किंवा स्फोटाचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने व्यक्त केली आहे। परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान नूतन भारत गॅस आणि बागमार गॅस एजन्सीकडूनही या प्रकाराबाबत खुलासा करण्यात आलाय। सिलेंडर वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पेट्रोलियम विभागाची आवश्यक परवानगी असून सर्व कागदपत्रे वैध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पाहणी दरम्यान संबंधित परवानग्या सादर केल्याचंही त्यांनी सांगितलंय। रहिवाशांनी केलेले आरोप निराधार असून एजन्सीला हेतुपुरस्पर त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। एजन्सीच्या म्हणण्यानुसार त्यांची कोणतीही गाडी सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये उभी राहत नाही तर बाहेरील सार्वजनिक जागेत उभी असते। तसेच संबंधित इमारत ही केवळ निवासी नसून कमर्शियल व रेसिडेन्शियल स्वरूपाची आणि पार्किंग कोणत्याही व्यक्तीच्या नावावर अलॉट केलेली नाही असेही त्यांनी नमूद केलंय। गाळ्यामध्ये 100 किलोपर्यंत साठा ठेवण्याची परवानगी असली तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी साठा ठेवला जात नसल्याने त्यांनी स्पष्ट केलंय। इथे रूपश्री अपार्टमेंटमधली रहिवाशी आहे। मागे इथे तारवाला नगरमध्ये जिलेटिंगचा स्फोट झाला। मग आता तो जिलेटिंग स्फोटचा पार्ट 2 इथे होणार आहे का? आम्ही जीव मुठीत घेऊन ह्या सगळ्या आम्ही रूपश्री अपार्टमेंटमधल्या लेडीज आहोत, सगळे जीव मुठीत घेऊन राहतोय। कधी प्रशासनाला जाग येईल? इथे निमाणी बस स्टँड शेजारी आहे कृषी उत्पादन मार्केट, नाशिकची मोठी बाजारपेठ। इथं कॅमेरा फिरवलं की तुम्हाला दिसेल। इथे निमाणी बस स्टॉप आहे, युनियन बँक आहे, पंचवटी पोलीस स्टेशनचं इथे मेन ऑफिस आहे। एवढे सगळे ही बाजारपेठ असताना सुद्धा इथे असं घडतं। रात्री पोलीस पेट्रोलिंगला जातात तरी त्यांना ही गाडी दिसत नाही का? 24 तास, 1 मिनिट मला दाखवायची। ही गाडी 24 तास भरलेले सिलेंडर आहेत। आम्ही काय करायचं नागरिकांनी तुम्ही सांगा। खूप टेन्शनमध्ये आहोत। आम्हाला ह्याच्यावर ताबडतोब ॲक्शन पाहिजेत। आता परवाच्या दिवशी 5 तारखेला CCTV मध्ये तुम्ही चेक केलं, 5 तारखेला CCTV मध्ये तुम्हाला दिसेल इथे एक मद्यपान करून रिक्षावाला चालला होता। गाडीला धडकता धडकता वाचलाय तो। गाडी जर रिक्षावाल्याची धडकली असती तर इथं मोठा स्फोट झाला असता आणि आजूबाजूला 200-300 इमारती आहेत, जळून खाक झाल्या असत्या। हे सोडलं, बेसमेंटमध्ये आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना फोटोज दिलेले आहेत। बेसमेंटमध्ये त्याच्या मोठा साठा आहे, मोठा। बेसमेंटमध्ये जर बंद असतं बेसमेंट, थोडा जरी गॅस लीक झाला तर स्फोट होऊ शकतो। आमची सगळी इमारत ही आमची रूपश्री अपार्टमेंट आहे, सगळी पत्त्यासारखी कोसळेल। आम्ही काय करायचं सांगा? आज आम्ही सगळीकडे न्यायाची भीक मागतोय। त्याच्यावर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन पुकारू या ठिकाणी। तर सेफ्टीचे काहीही इथे सिक्युरिटी नाही आहे, असेच सगळे जगतो इथे। हे 15 वर्षापासून चालू आहे। 15 वर्षापासून आम्ही भांडतो आहोत। 15 वर्षापासून अर्ज फाटे दिले जात आहेत। काय इथे काहीही होत नाही। तर प्रशासनाला विनंती आहे, कुठलीही परवानगी नाही। बेसमेंटला म्हणजे 5-25 सिलेंडर भरलेले असतात। जर स्फोट झाला तर अख्खी बिल्डिंग कोसळेल आणि 100-500 लोक जागीच ठार होतील, 50 कुटुंब उद्ध्वस्त होतील। प्रशासनाला विनंती आहे की आम्ही आज रोजी जवळजवळ 7-8 ठिकाणी अर्ज दिलेले आहेत। प्रशासनाला विनंती आहे की यातून काहीतरी मार्ग काढावा। शेजारी गॅस एजन्सी आहे परंतु एकही सिलेंडर त्यांचं तिथे नाही आहे। त्यांचं सिलेंडर असतं गोडाऊनमध्ये आणि तिथून ऑर्डर घेऊन सिलेंडर डायरेक्ट कस्टमरकडे जातं। तशा प्रकारचं काहीतरी व्हावं आणि यातून काहीतरी चांगला मार्ग निघावा। मी शैलेश धीरजलाल चंदन, राहणार रूपश्री अपार्टमेंट दिंडोरी नाका पंचवटी नाशिक। आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये बागमार गॅस एजन्सी करून एक एजन्सी आहे, नूतन इंडाने आणि नूतन भारत गॅस करून। त्याला आम्ही वारंवार समज दिली की सिलेंडर इकडे ठेवत जाऊ नको, भरेल गाडी ठेवत जाऊ नको, पण तो ऐकत नाही। जसं तुम्ही पाहता आता सिलेंडरची गाडी उभी आहे,
त्याच्या शेजारी हातभट्टी लागेले, उद्या समजा एवढे माणसं बसेले आणि उद्या काही स्फोट झाला तर त्या स्फोट मुळे किती लोकांची जीवितहानी होईल, याला पोलीस प्रशासन आणि नाशिक महानगरपालिका जबाबदार राहील. आम्ही वारंवार त्यांना अर्ज देऊन सुद्धा ते कारवाई करत नाही. ते कोणाच्या दबावाखाली कारवाई करत नाही हे आम्हाला माहीत पाहिजे. आज आमचा जीव आम्ही मुठीत घेऊन घरी राहतो. रात्रीचे त्या बेसमेंटमध्ये भरेल सिलेंडर राहता. रात्रीचा स्फोट झालं तर अख्खी बिल्डिंग संपून जाईल. याला कोण नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार राहील का पोलीस जबाबदार राहील? लोकांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होईल का? हे प्रशासनाला आमचा एक प्रश्न आहे. हा प्रशासन काय झोपेल आहे का? जीवाची पर्वा नाही आहे या प्रशासनाला. याआधी मागच्या वर्षी दिवाळीच्या टायमाला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये रात्री 11 वाजता एजन्सीवाल्याला बोलवलं आणि त्याच्या गाड्या काढायला लावले. लहान पोरं फटाके फोडत होते त्या गाडीच्या शेजारी आणि त्या गाडीमध्ये 51 भरेल सिलेंडर होते. आज ते 51 सिलेंडरपैकी एक जरी फुटला असता तर लहान पोरांची जीवितहानी झाली असती, पण आजूबाजूचा परिसर सुद्धा उडाला असता. याची गांभीर्य ना नाशिक प्रशासनाला आहे ना पोलीस प्रशासनाला आहे. या प्रशासनाला आम्ही काय जाब विचारावा म्हणून आम्हाला मीडियाचा सहारा घ्यावा लागतो. आता याच्या पुढची आमची भूमिका अशी आहे, आम्ही आज परत नवीन अर्ज दिलेले आहे अन्न पुरवठा विभागाला, नाशिक महानगरपालिकेला, अग्निशामक दलाने हे पण सांगितलं की आम्ही यांना गोडाऊनमध्ये सिलेंडर ठेवायची परवानगी दिलेली नाही आहे. आता जर त्यांनी येणाऱ्या 2 दिवसात जर कारवाई केली नाही तर आम्ही सगळे सोसायटीवाले आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे. रूपश्री अपार्टमेंट मधील मी नूतन सेल्स कॉर्पोरेशन कार्यकारी संचालक. माझ्याबद्दल त्यांनी काही चॅनल्स आणि पोलीस आयुक्त यांना लेटर देऊन खोटे माहिती पुरवली आहे की बा इथं 2 नंबरचा साठा 2 नंबरचा बिझनेस करतात आहे आणि आमची जी गाडीमध्ये सिलेंडर असतात ते गाडीला परमिशन आहे पेट्रोलियम प्रॉडक्टचं. त्याच्यानंतर आम्ही हे सर्व पेपर्स हे चॅनलवाल्यांना सर्वांना दाखवल्यानंतर त्यांनी पडताळणी केली त्या पेपरची आणि ते ओरिजिनल असल्या कारणाने सोसायटीने जे आरोप केलेले आहेत आमच्यावरती ते निराधार खोटे आहेत. काहीतरी आम्हाला एक दरवर्षी त्रास देण्याचा ते प्रयत्न करतात आणि आम्हाला म्हणतात इथून तुम्ही विकून निघून जावा, इथं थांबायचं नाहीये. नाही सर, सोसायटीच्या प्रिमायसिसमध्ये आम्ही गाडी लावतच नाही आणि सोसायटीने रूपश्री अपार्टमेंट ही कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की ही पार्किंग आम्हाला दिलेली आहे, पण पार्किंग ही कोणालाही बिल्डरने दिलेली नाहीये आणि माझी गाडी ही सोसायटीच्या प्रिमायसिसमध्ये कधीही उभी राहत नाही. मुद्दाम ते काहीतरी आमची खोडी काढून आम्हाला हेतुपुरस्सर त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. बेसमेंटमध्ये साठा आहे म्हणजे 100 किलो गॅस ठेवण्याचं माझ्याकडे परमिशन आहे आणि तेवढाच गॅस आहे.